Thank you.
किंबहुना अवताराच्या बाबतीत जर बोलायचं झालं, अवताराच्या राशी किंवा अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, करवाळो कृपाळो बिना लागे विधरणे. भगवान परमात्म्याचे अनेक अवतार झाले. त्या सर्व अवतारामध्ये भगवान दत्तात्रयांचा अवतार श्रेष्ठ मानला जातो. विठ्ठल भगवान दत्तात्रय हे योगी आहे. भगवान शंकर हे योगी राज आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा योगेश्वर आहे. आणि विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज योग्यांची माऊली आहे. विठ्ठल भगवान श्रीकृष्ण योगेश्वर है. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. भगवान शंकर योगी राज है. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगी राज आहे. आणि गेली 38 वर्ष आणि हा 39 वर्ष ज्यांचा उत्सव या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भव्य दिव्य या प्रमाणामध्ये आपण सर्व तन मन धन अर्पण करून कामधंदा सर्व सोडून सर्व या ठिकाणी एकत्र येतात. ते भगवान दत्तात्रय योगी ज्ञानोबा आहे त्यांचं वर्णन. पहिल मेरूच्या शिखरी
एक योगी निराकारी मुद्रा लावणी खिचडी प्राणायामी पैसला एक योगी. याच अभंगामध्ये ज्ञानोबरायांनी दोनदा योगी शब्द वापरलेले. ज्ञान गोदावरीच्या तीरी स्नान केले पांचाळेश्वरी, ज्ञानदेवाच्या अंतरी दत्तात्रय योगिया. असे योगी असणारे, सर्व अवतारामध्ये श्रेष्ठ अवतार असे असणारे भगवान दत्तात्रय यांची आपल्याकडून सेवा घडते. नक्कीच आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. उभं राहिल्यापासून या दत्तात्रय भगवान आणि दत्तात्रय म्हणजे नेमकं काय हो? दत्त या शब्दाचा अर्थ आहे दान आणि त्रय म्हणजे तिघांनी दिलेलं दान. तिघांनी कुणी? ब्रह्मदेव, शंकर आणि विष्णू या तिघांनी आत्री ऋषी आणि अनुसयाला दिलेलं जे दान आहे ते भगवान दत्तात्रय आहे. त्यांचा हा उत्सव, त्या उत्सवातील आता हा काल्याचा प्रसंग आहे. काल्याच्या सेवेसाठी जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग घेतलेला असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय गोकुळातल्या सुखाचं वर्णन करतात. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाले आणि गोकुळामध्ये अवतीर्ण होऊन गोकुळातल्या सर्व लोकांना अलौकिक दिव्य अशा प्रकारचं सुख दिलेलं आहे. गोकुळ शब्दाचा अर्थ तात्विक जर आपण विचार केला तर गोकुळ शब्दाचा अर्थ आहे गो नाम इंद्रिय आणि कुळ नाम समूह. इंद्रियांचा समूह म्हणजे शरीर आणि ज्या वेळेला शरीरामध्ये भगवान परमात्मा विशेष रूपाने प्रगट होतो त्या वेळेला त्या सुखाला अंतही नसतो, त्या सुखाला पारही नसतो आणि त्या सुखाला लेखाही नसतो. विठ्ठल दोन्ही शांत व्हायला 2 मिनिटं लागते ते आणि मग मला बोलायला लागते. सगळी सेटिंग बिघडून टाकली. भगवान परमात्मा
विशेष रूपाने ज्या वेळेला आपल्या ठिकाणी प्रगट होतो त्यावेळेला ते खरंच सुख असतं. अशी शंका निर्माण होते की भगवान परमात्मा तर सर्व ठिकाणी आहेच. ज्ञानोबारे सांगतात सर्वागतीरा देहादेही सूर्यप्रकाश सहस्ररश्मी किंवा ईश्वर सर्वभूत. भगवान परमात्मा सगळ्या ठिकाणी आहे, परंतु तो सामान्य रूपाने आहे, विशेष रूपाने नाही. सामान्य रूपाने असणारा भगवान परमात्मा विशेष रूपाने आपल्या हृदयामध्ये अभिव्यक्त करण्यासाठी, प्रगट करण्यासाठी हे उत्सव आहे. त्या उत्सवाचा मागचा हेतू काय? ह्याच्या पलीकडे काहीच हेतू नाही. आपल्या हृदयामध्ये असणारं जे चैतन्य आहे त्या चैतन्याचं ज्ञान होणं, ते चैतन्य विशेष रूपाने अभिव्यक्त प्रगट होणं, ह्याच्यासाठी हे कार्यक्रम आहे, ह्याच्यासाठी हे सर्व खटाटोप आहे. कारण सामान्य रूपाने असून जमत नाही. उदाहरण एक दोन देतो तुम्हाला, त्याची उत्तर तुम्ही सुद्धा द्यायची. तुमच्या बुद्धीला थोडासा ताण दिला पाहिजे. नाना, तुमच्यापासून सुरुवात. इकडे एकदा चालू राहणार. लाकडामध्ये अग्नी आहे का? एक तासभर विचार करा, मी थांबतो. मी जरा दोन खातो. लाकडामध्ये अग्नी आहे का? सगळ्यांनी करा विचार. अरे बापरे, मी एवढा मोठा अवघड प्रश्न विचारला. लाकडामध्ये अग्नी असतो का? मी सांगतो, लाकडामध्ये अग्नी असतो, पण तो सामान्य स्वरूपात असतो. कसा असतो? सामान्य स्वरूपात असतो. आणि सामान्य स्वरूपामध्ये लाकडातला अग्नी आपल्याला उष्णता देऊ शकत नाही. सामान्य स्वरूपात असलेला जो अग्नी आहे तो आपल्याला उष्णता देऊ शकत नाही. किंबहुना आपली चहा सुद्धा त्याच्यावर करू शकत नाही. लाकडं घ्या आणि त्याच्यावर चहा ठेवा, किती दिवसांत पडल? पडू शकत नाही. मग लाकडातला सामान्य स्वरूपात असणारा अग्नी विस्तवाच्या किंवा माचीच्या साह्यानं त्याला विशेष प्रज्वलित करावं लागतं. आणि एकदा का तो लाकडातला अग्नी प्रज्वलित बाहेर आला की मग चहा करा, भात करा, भाकरी करा, तुम्हाला जे करायचं ते करा. कधी विशेष रूपानं तो अभिव्यक्त झाल्यानंतर तो काम करू शकतो. तसं तुमच्या आमच्यामध्ये सामान्य स्वरूपाने ईश्वर आहेच, पण तो भक्ती करून विशेष रूपाने तो अभिव्यक्त करावा लागतो, तेव्हा काम भागतं. विठ्ठला विठ्ठला
तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. आपण दुधात तूप आहे का? हा, आपल्याकडे 1 लिटर दूध द्या, लगेच तूप काढून द्या, द्या लगेच आणून द्या, आहे म्हणतात. दुधात तूप आहे बरोबर आहे, पण त्याचं काय करावं लागतंय? दही करायचं. दही करून दही लगेच लोणी आपण घुसळण कुणी करायचं? घुसळण करायचं. घुसळण करत असताना सुद्धा काय प्रक्रिया आहे. जर लोणी बाहेर येत नसेल तर शिळं पाणी टाकायचं. शिळं पाणी टाकून येत नसेल तर कोमट पाणी टाकायचं. मग जसं दुधामध्ये लोणी आहेच पण प्रक्रिया आहे, तसं देहामध्ये ईश्वर आहे पण भक्तीचं मंथन, नवविधा भक्तीचं मंथन केल्याशिवाय तो देव आपल्याला कळत नाही. विठ्ठल वाईर आहे. वाईर मध्ये वीज आहे का? लाईट आहे का वाईर मध्ये? आहे ना? वाईर मध्ये वीज आहे पण ती सामान्य स्वरूपात आहे. ती विशेष स्वरूपानं बाहेर काढण्यासाठी होल्डरची व्यवस्था आहे. त्याच्यामध्ये बल लावावा लागतो आणि त्याच्यानंतर ती वीज प्रकाश देते. तशी प्रकाश देत नाही. तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये सामान्य स्वरूपाने ईश्वर आहे, तो विशेष रूपाने प्रगट करावा लागतो. सावता महाराजांनी भगवान परमात्म्याला हृदयामध्ये सांगितलं. मारुती रायाने आपल्या हृदयामध्ये विशेष रूपानं साठवलं. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. तसं शरीरामध्ये भगवान परमात्मा विशेष रूपाने अभिव्यक्त झाल्यानंतर जे आपल्याला सुख होतं त्या सुखाला अंत नाही, त्या सुखाला पार नाही आणि त्या सुखाला लेखा नाही. हे कशावर हो? संतांच्या जीवनामध्ये जर आपण विचार केला तर चांगलं घर नव्हतं, चांगलं खायला नव्हतं, चांगलं पियाला नव्हतं. लोक मान सन्मान करत नव्हती, अवमान करत होती, हाकलून देत होती. ज्ञानोबरायांना गावातून बाहेर काढून दिलं होतं. तुकोबरा डोंगरावर जाऊन भजन करत होते. अशी जरी परिस्थिती होती तरी त्यांच्या सुखाला मात्र काय पारावार नव्हता. भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंद. किंवा सर्व सुख द्यालो, सर्व अलंकार, आनंदी निर्भर डुलत असो. आनंदाच्या डोही आनंद करण सतत आनंदी होते. त्याचं कारण असं होतं, भगवान परमात्म्याची त्यांना प्राप्ती झालेली होती. विठ्ठल गोकुळामध्ये असणाऱ्या जी लोक आहेत त्यांना भगवान परमात्म्यानं दिव्य अलौकिक अशा प्रकारचं सुख दिलेलं आहे. त्या सुखाचे गीतेमध्ये 3 प्रकार आहेत.
कोणते तीन प्रकार आहेत? एक सात्विक सुख आहे, एक राजस सुख आहे आणि एक तामस सुख आहे. सात्विक सुख कशाला म्हणायचं? यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोत्तमं तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम. हे सात्विक सुख आहे. राजस सुख विषयेंद्रिय संयोगात यत्तदग्रे मृतोपमं परिणामे विषमिव तत्सुखम राजसं श्रुतम. तामस सुख कशाला म्हणतात? यदग्रेच्या अनुबंधेच सुखम मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्तम तत्तामसमुदाहृतम. सात्विक सुख प्रथम कठीण आहे, अवघड आहे, पण त्याचा परिणाम मात्र चांगला आहे. आता जरा जबाबदारीने ऐका, तुम्हाला मी प्रश्न विचारतो. ज्याचा परिणाम चांगला आहे हे माणसाने करावं, तर ज्याची सुरुवात चांगली आहे आणि परिणाम वाईट आहे हे करावं? नाही लक्षात आलं? ज्याचा परिणाम चांगला आहे हे माणसाने करावं, तर ज्याची सुरुवात चांगली आहे आणि परिणाम वाईट आहे हे माणसाने करावं? परिणाम चांगला ते करावं. पण आपण परिणाम चांगला आहे ते करत नाही. परिणाम सुरुवात चांगली आहे आणि परिणाम वाईट आहे. सुरुवातीला दारू पिणं चांगलं आहे. दारुड्याला कसं वाटतं? त्याला वाटतं मी स्वर्गात गेलोय, त्याला बरं वाटतं. पण दारू पिणं हे पाप आहे. हे पाप ज्या वेळेला भोगा येईल त्यावेळेला त्याला दुःख भोगावं लागेल. मांसाहार खाताना बरं वाटतं, पण त्याचे परिणाम ज्या वेळेला भोगायला लागतील त्यावेळेला म्हणतात तेव्हा माझ्याच वाट्याला हे असं कसं आणलं नाही. तू मांसाहार कर, दुसऱ्याच्या वाट्याला दुःख येईल. नाही, काही गोष्टी सुरुवातीला चांगल्या वाटतात, पण त्या परिणामी मात्र आपल्याला दुःख देणाऱ्या नक्की अशा प्रकारच्या असतात. तसं सात्विक सुख आहे हे सुरुवातीला कठीण आहे, पण परिणाम मात्र त्याचा चांगला आहे. राजस सुख हे सुरुवातीला चांगले आहे, पण परिणाम त्याचा वाईट आहे. आणि तामस सुख जे आहे हे सुरुवातीलाही वाईट आहे आणि नंतरही वाईट आहे. आणि तुम्हाला सांगतो आता की या ठिकाणी भगवान दत्तात्रयांची सेवा करणं, भक्ती करणं हे सुरुवातीलाही चांगले आहे आणि शेवटी सुद्धा चांगली आहे. विठ्ठल भक्ती मार्ग जो आहे हा सुरुवातीलाही चांगला आहे आणि परिणामी शेवटी सुद्धा चांगला आहे. भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये जे सुख दिलं त्या सुखाचं 3 प्रकार केलेले आहेत. ऐका, गोकुळे आनंद, प्रगटले सुख, निर्भरते लोक घरोघरी.
घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला. आला नारायण तयाच्या अंतरा, दया क्षमा नर नारी लोका. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केलिया वाचुनी जग. किंबहुना भगवान परमात्मा घरात येणं याला आदिभौतिक सुख म्हणतात. देव अंतरात येणं याला आदिदैविक सुख म्हणतात. आणि देव अनुभवात येणं याला आध्यात्मिक सुख म्हणतात. या सर्व सुखाचा जगद्गुरु तुकोबारायांनी एका छोट्याशा बालक्रीडा या अभंगामध्ये या सर्व सुखाचं वर्णन केलेलं आहे. कृष्णाची या सुखे भूक नाही ताण, सदा समाधान सकळाचे. कळलेची नाही झाले किती दिस, बाहेरी निवास विसरली. विसरू कामाचा तुका म्हणे झाला, उद्वेग राहिला जावे यावे. भगवान परमात्म्याचं सुख ज्याला प्राप्त होतं, बरं का बापू, त्याला भूक लागत नाही, त्याला ताण लागत. कृष्णाची या सुखे भूक नाही ताण, सदा समाधान सकळांचे. भगवान परमात्म्याचं सुख सगळ्यांना अशा प्रकारचं मिळतं. माझ्या माहितीप्रमाणे सप्ताह सुरू झाल्यापासून आतापर्यंत सगळ्यांना सुख समाधान मिळते, आहे का नाही? माणसं सगळी ज्या गावात सप्ताह चालू असतो, जिथं सप्ताह चालू असतो, त्या 5 दिवस 7 दिवस 8 दिवस माणसं कशी असतात? सुखी असतात, समाधानी असतात. का? ते देवाचं सुख त्यांना लाभलेलं असतं. त्याचं कारण असं सांगतो की या ठिकाणी सप्ताह विना सुरू झाला, विना सुरू झाल्यापासून विना उतरेपर्यंत त्या गावामध्ये सूक्ष्म रूपानं भगवान परमात्मा हजर असतो. हे मी सांगत नाही, ते असे देव उभा कैसी समचरणाची शोभा. आणि तुम्हाला सांगतो, इथला का कार्यक्रम संपू द्या, पंगत संपू द्या, याच ठिकाणी स्मशानासारखं वाटतं. बरोबर आहे ना? करमत नाही, उदास वाटतो. उदास का? भगवान परमात्मा निघून गेलेला असतो. म्हणून भगवान परमात्म्याचं सुख सगळ्यांना मिळतं. कळलेची नाही झाले किती दिस, बाहेरील वास विसरलो. किती त्या भगवान परमात्म्याच्या सुखामध्ये आनंदामध्ये कसे दिवस जातात सगळ्यांचा अनुभव सांगतो. परत परत सप्ताह सुरू झाल्यानंतर सप्ताह संपेपर्यंत 4-5 दिवस कसे जातात त्या लोकांना माहिती पडत. तारीख कळत नाही, वार कळत नाही. पटापट ते दिवस निघून जातात. बाहेरी निवास विसरली. म्हणजे देहाचा आणि जनाचा विसर पडलेला असतो. शेवटी तुकोबाराय सांगतात, विसरू कामाचा तुका म्हणे झाला, उद्वेग राहिला जावे हवे. काम क्रोध याचा विसर पडत असतो. सप्ताह सुरू होईपर्यंत सगळ्यांचे काम क्रोध काय झालेले असतात? वाढलेले असतात. काय करू काय नको, ठाव का ठेव करतात. पण एकदा का सप्ताह सुरू झाला की 5 दिवस ते काम क्रोध कुठं जाऊन बसल्यात काही कळत नाही. नंतर काला झाल्यानंतर ते निर्माण होण्याची शक्यता असती. तू असं का केलंस, तू तसं का केलंस, ते वाढत्यात. पण सप्त्यामध्ये पार कुठेतरी लांब त्याचं नामोनिशाणा मिटलेला असतो. तुकोबाराय सांगतात, विसरू कामाचा तुका म्हणे झाला, उद्वेग राहिला जावे यावे. आणि भगवान परमात्म्याचं सुख लाभल्यानंतर माणसाला जन्म आणि मराव, जन्म मर तीच अवस्था माणसाची होत असते. त्याची सरली झाला सुफल व्यापार.
आणि हे सर्व सुख गोकुळातल्या लोकांना मिळालेलं आहे, त्याचं वर्णन महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये गोकुळामध्ये जे सुख होतं, तुकोबाला सांगतात त्या सुखाला लेखा नाही, त्या सुखाला पार नाही, त्या सुखाला अंत नाही, अंत पार नाही लेखा म्हणजे आता ऐका, अंत नाही म्हणजे ते गोकुळातलं सुख नाशिवंत नाही, पार नाही म्हणजे ते मर्यादित अमर्यादित सुख आहे, आणि लेखा नाही म्हणजे समुद्राची शाई, मेरू पर्वताची लेखणी आणि पृथ्वीचा कागद आणि प्रत्यक्षात सरस्वती माता जरी लिहायला बसली तरी ते सुख लेखणीमध्ये येऊ शकत नाही, अशा स्वरूपाचं सुख भगवान परमात्म्याने गोकुळातल्या लोकांना दिलं. आता ऐका, गोकुळ हे गाव आहे आणि गावामध्ये आपलं घर महत्वाचं आहे. मग कोणाच्या घरी भगवान परमात्मा प्रगट झाले? अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात,
महत्वाचं सांगतो याचा मी थांबतो, बराच वेळ झालेला आहे. शरीर हे गाव आहे, हृदय हे आपलं घर आहे. जसं गावामध्ये आपलं घर महत्वाचं, तसं आपल्या शरीरामध्ये आपलं हृदय महत्वाचं आहे. त्याचं कारण असं आहे की बहिरा माणूस जगतो, मुका माणूस जगतो, आंधळा माणूस जगतो, पांढरा जगतो, मेंदू कोमामध्ये गेलेला माणूस जगतो. पण हृदय एकदा का बंद पडलं की माणूस जगत नाही. काय सांगावं, देवानं सगळी इंद्रिय दुंदून दिले. कान 2, डोळे 2, नाकपुड्या 2, तोंड या काही दिसायला या काही, इथं 2च आहेत. किडन्या 2, मेंदू 2, पण हृदय एकच. जोपर्यंत हृदय चाललंय तोपर्यंत माणूस कित्येक वर्ष जगतो. त्या मुंबईला कोणतं हॉस्पिटल आहे, सरकारी हॉस्पिटल आहे बघा, लोअर परेलला, नायर नाही, केएम. त्या केएम हॉस्पिटल मधली एक घटना सांगतात, पेपरला वाचलेली आहे. त्या ठिकाणची एक सिस्टर होती आणि त्या सिस्टरवर एका कर्मचाऱ्याने अतिप्रसंग केला आणि ती कोमामध्ये गेली. आणि ती त्या हॉस्पिटलची कर्मचारी असल्यामुळं कित्येक वर्ष तिच्यासाठी स्पेशल रूम करून तिची व्यवस्था चालू होती. मला वाटतं 40-50 वर्ष ती माऊली जिवंत होती. कोमामध्ये गेली होती पण तिचं हृदय चालू होतं. तसं शरीर हे गाव आहे आणि हृदय हे आपलं घर आहे. आणि या हृदयामध्ये देवाला साठवणं महत्वाचं आहे. नारायण घरी साठविले धन, अवघेच वान तया पोटी. हृदय हे देवाचं मंदिर आहे खऱ्या अर्थाने. म्हणून भगवान परमात्मा यशोदा आणि नंद राजाच्या घरी प्रगट झाला. त्याचं कारण असं आहे की नंद आणि यशोदेकडं पुण्याच्या राशीच्या राशी होत्या. प्रभू रामचंद्र राजा झाला, मर्यादा असल्यामुळे कोणाच्या घरी गेला नाही. पण भगवान श्रीकृष्ण मात्र तिघांच्या घरी गेला, गोपाळांच्या घरी गेला, गवळणीच्या घरी गेला आणि यशोदा नंदाच्या घरी गेला. त्याचं कारण असं आहे, गोपाळांचा सत्य भाव होता, गवळणीचा माधुर्य भाव होता आणि नंद यशोदेचा वात्सल्य भाव अशा प्रकारचा होता. भगवान परमात्मा कोणाच्या घरी जातो त्या घरातली 11 लक्षणं सांगितलेली. फक्त मी श्लोक म्हणून जातो, त्याच्यावर मी आता बोलत नाही. भगवान परमात्मा कुणाच्या घरी प्रगट होतो, ज्या घरी 11 लक्षणं आहेत या श्लोकामधली, त्या घरी भगवान परमात्मा येत असतो. सानंदम सदनम सुतस्य सुदिया कांता मृदु भाषिणी सन्मित्रम सुधनम सोयोषि रतः आज्ञा परा सेवकः आतिथ्यम शिव पूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानम गृहे साधु संग उपासते सततम धन्यो ग्रस्त आश्रमः. ग्रस्त आश्रम कुणाचा धन्य आहे की 11 लक्षणं ज्या ठिकाणी आहेत त्यांचा ग्रस्त आश्रम धन्य अशा प्रकारचा आहे. आणि ही सर्व लक्षणं
नंद आणि यशोदेच्या घरी होती, किंबहुना ही सर्व लक्षणं पांडवांच्या घरी होती. म्हणून ज्ञानोबा सांगतात, द्वारकेचा राजा राहत असतो, काम करत असतो. किंबहुना बाळकृष्ण नंदा घरी आनंदाला मिळणारी भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये नंद बाबाच्या घरी प्रकट झाल्यामुळं आनंदाला मिळणारी सर्वांना आनंद अशा प्रकारचा झालेला आहे. तो आनंद त्याने कसा प्रकट केला? बुडिया तोरणे करती तथा गाती गाणे. का हो? तर भगवान परमात्म्याने त्या सगळ्यांना आपला छंद लावला होता. हे अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात. तुका म्हणे छंदे Ah
तोच काला यांच्या कृपेनं तुम्हाला गावी अशा प्रकारचा मिळत असतो. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळासी लाया वाटी. ज्ञानोबारायांनी पंढरपूरला आषाढी कार्तिकीला वाळवंटामध्ये काला वाटलेला आहे. परंतु आषाढीला सुद्धा आपल्याला जाता येत नाही, कार्तिकीला सुद्धा आपल्याला जाता येत नाही. कारण की आषाढीच्या वेळेला भाताची लावणी असते आणि कार्तिकीच्या वेळेला भाताची काढणी असते. ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या लक्षात आलं की हे आषाढीला पण येणारे गिऱ्हाईक नाही आणि हे कार्तिकीला पण येणार नाही. आता ह्याला तर काला मिळाला पाहिजे. तुकोबारायांनी सांगितलं, ज्ञानोबारायांनी सांगितलं, बाबांनो नका येऊ, फक्त काय करा, आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथरा ज्ञानेश्वरीचं पारायण करा, सकाळी काकडा करा, दिवसभर वाचन करा. Hi Atul, please charge your phone. हरिपाठ करा, कीर्तन करा, जागर करा, विना पारायण चालू ठेवा, अन्नदान करा आणि शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन करा. आणि तो जो काला आहे हा काला सामान्य समजायचं कारण नाही. कारण की हा काला स्वर्गात होत नाही, हा काला ब्रह्मलोकामध्ये होत नाही, हा काला कैलासात होत नाही, नवे नवे हा काला वैकुंठामध्ये सुद्धा होत नाही. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगी. काला म्हणजे काय हो? दोन पदार्थाचं मिश्रण. काला म्हणजे काय? मिश्रण. माणसं मीटिंगला बसल्यानंतर जर दोन विषय एकत्र जर माणूस बोलायला लागला तर शून्य माणूस काय म्हणतो? विषयाची कालवा कालव करू नका, नाही का? म्हणजे काला म्हणजे काय? मिश्रण. तर ह्याच्यामध्ये काय हो? दही आणि लाया यांचं मिश्रण आहे, हा काला आहे. आणि हा काला स्वर्गातल्या देवांना सुद्धा काय आहे? दुर्लभ आहे. काला कुठं होतो? ज्या ठिकाणी देव असतो, देवाचे भक्त असतात आणि देवाचं नाम असतं त्या ठिकाणीच काला होत असतो. गेली 38 वर्ष आणि हे असणार 39व वर्ष या ठिकाणी भगवान दत्तात्रय आहेत, त्याचे भक्त आहेत आणि त्याचं नामस्मरण आहे. म्हणून या ठिकाणी हा काला आहे. हा काला
साधू संतांच्या कृपेने मिळतो, म्हणून त्या साधू संतांचं एकदा भजन करायचं. ज्ञानेश्वर बाळकृष्ण नंदा घरी आनंदाला करणारी जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल